ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे महायुतीच्या गोटात। समाजनगर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये अनपेक्षित घडामोड घडतीये। महाविकास आघाडीच्या पॅनलऐवजी महायुतीच्या पॅनलमधून लढणार। दानवेंच्या निर्णयाने राजकीय चर्चांना आता उधाण आलंय। हा स्थानिक निर्णय आहे, पक्षीय राजकारण नाही असं दानवेंनी म्हटलंय। दानवे जिल्हा बँक निवडणुकीमध्ये भाजपसोबत मैदानात उतरलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीऐवजी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने असताना दानवेंच्या निर्णयाने राजकीय चर्चांना उधाण आले। मात्र हा निर्णय स्थानिक पातळीवरील असून जिल्हा बँक निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारण नसतं असं स्पष्टीकरण दानवेंनी दिलं। अधिकची माहिती प्रतिनिधी सुमित पवार देत आहेत। सुमित, आणि या संदर्भातले अधिकचे तपशील आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्याला देत आहेत। सुमित, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एक अनपेक्षित राजकीय घडामोड समोर आली आहे। उद्धव सेनेचे म्हणजे ठाकरे सेनेचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीऐवजी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। जिल्हा बँक निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोन पॅनल आमने सामने होती। मात्र दानवे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना आता उधाण आलेलं आहे। यापूर्वी जिल्हा बँकेच्या 8 जागांवर बिनविरोध निवड झाल्या होत्या। उर्वरित 12 जागांसाठी ही निवडणूक पार पडत होती। दरम्यान हा निर्णय स्थानिक पातळीवर असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण नसते अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली आहे। मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील नव्या राजकीय समीकरणाची चर्चा आता सुरू झाली आहे। विक्रांत, धन्यवाद सुमित दिलेल्या या माहितीसाठी।